हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कार्तिक महिना संपला की सगळ्यांना वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्याचे. मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात खूप पवित्र असा महिना मानला जातो. जितके महत्त्व आपण श्रावण महिन्याला देतो तितकेच किंबहुना थोडे जास्त महत्त्व या मार्गशीर्ष महिन्याला असते. कारण या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला माहीत असेल की चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाचं नवरात्र असेल, त्यानंतर दत्त जयंती असेल, खूप साऱ्या स्त्रिया ज्या महालक्ष्मीचे गुरुवार करतात ते व्रत असेल, किंवा हिंदू धर्मानुसार पवित्र महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्यात करणारे पूर्ण महिनाभराचे उपवास असतील, ह्यासारख्या खूप साऱ्या सेवा खूप सारे भाविक लोक या महिन्यात करतात. आणि म्हणूनच वर्षभरातून या दिवसाची वाट पाहत असतात की केव्हा मार्गशीर्ष महिना येतो. याच महिन्यात खूप सारे लोक पारायण करतात. मग त्यात दत्त जयंती विशेष असं गुरुचरित्र पारायण असेल किंवा स्वामीचरित्र पारायण असेल, त्यानंतरनं चंपाषष्ठी विशेष असेल, मल्हारी सप्तशतीचं पारायण असेल, नवनाथांचं पारायण असेल, यांसारखी पारायणं केली जातात. कारण असे म्हणले जाते की मार्गशीर्ष महिन्यातली केलेली पूजा अर्चा थेट देवांपर्यंत पोचते आणि त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला दुप्पट नाही 10 पटीने जास्त मिळतं. आणि म्हणूनच या महिन्यात पूजा अर्चा किंवा देवाची सेवा करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त होते. आता आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात केव्हा होते. कार्तिक अमावस्या, जिला आपण दर्श अमावस्या या नावाने ओळखतो, या अमावस्येचा प्रारंभ सकाळी 12 तारखेला 12 डिसेंबर 2023ला सकाळी 6:24 सुरू होते अमावस्या. तर अमावस्याची जी समाप्ती आहे ती 13 डिसेंबर 2023 म्हणजेच बुधवारी पहाटे 5:01 संपते. म्हणजेच काय तर मार्गशीर्ष महिना आहे तो बुधवारी चालू होतो. त्यामुळे जे खंडोबाचे नवरात्र असतात, ज्याला आपण म्हणतो की खंडोबाचे घट भरायचे असतात, जे आपले कुलदेवतेचे घट असतात, ते तुम्ही 13 तारखेला भरू शकता. 13, 14, 15, 16, 17 आणि 18 या 6 दिवसात तुम्ही खंडोबाचा घट भरून खंडोबाची जे काही कुलदेवतेची सेवा आहे ती करू शकतात. ज्याप्रमाणे नवरात्रीत आपण कुलदेवीचा घट भरतो आणि घटी बसलेल्या देवीची जी पूजा अर्चा करतो, मग त्यामध्ये कुठलंही दुर्गा सप्तशतीचं पारायण असो किंवा अखंड दीप प्रज्वलन असो, या 2 टाईम देवांची आरती असो, ह्याच गोष्टी आपण खंडोबांच्या नवरात्रीत सुद्धा करू शकता. ही सेवा प्रामुख्याने घरातील कुलपुरुषाने करायची असते. म्हणजे जसे देवीचे नवरात्र ही घरातली कुलस्त्री करत असते, तसेच खंडोबाचे नवरात्र हे घरातल्या कुलपुरुषाने करायचे. यासाठी तुम्ही उपवास करा किंवा नका करू, परंतु मल्हारी सप्तशतीचे एकदा तरी वाचन किंवा पठण झाले पाहिजे. या 6 दिवसांमध्ये जसे आपण नवरात्रींमध्ये देवीच्या दर्शनाला जातो, त्याचप्रमाणे तुम्हाला जवळ असेल तिथे आणि जिथे शक्य असेल तिथे, परंतु खंडोबाच्या कुठल्याही एका रूपाच्या दर्शनाला जाऊ शकता. आणि या 6 दिवसांची सांगता आहे ती चंपाषष्ठीने होते. आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की चंपाषष्ठीला प्रामुख्याने पूर्णावरणाचा नैवेद्य केला जातो आणि खूप साऱ्या लोकांकडे नागदिवे देखील बनविले जातात. नागदिवे बनवण्याचा एक डिटेलचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केला आहे, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंपाषष्ठीच्या वेळेस तुम्हाला तळी उचलायची असते, म्हणजेच खंडोबाचा तळी भंडार करायचा असतो. नागदिवे पाजळायचे असतात. प्रत्येकाच्या घरी नागदिवे बनवले जातात असे नाही, परंतु ज्यांच्या घरी परंपरेने चालत आले त्यांना हे नागदिवे बनवावेच लागतात. आणि जरी तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी हे सगळं करणं जमलं नाही, तरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही एखाद्या रविवारी हेच देवकार्य करू शकता. तुमच्या हिशोबाने, तुमच्या सोयीने, परंतु देवकार्य करायला चुकायचं नाही. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंपाषष्ठी, जिला वांगसट असेही म्हटले जाते, या दिवशी खंडोबाला प्रामुख्याने बाजरीच्या भाकर म्हणजेच बाजरीचा रोडगा, वांग्याचं भरीत, कांद्याची पात याचा नैवेद्य दाखविला जातो. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की खंडोबा म्हणजेच हे भगवान महादेवांचंच एक रूप आहे आणि भोळ्या शंकराला कुठलाही मोठा असा भक्तिभाव लागत नाही. अगदी तुम्ही साधी सोपी सेवा करा, ती ते गोड मानून घेतात. आणि म्हणूनच सगळ्यात सोपा असणारा जर कुठला नैवेद्य असेल तर तो असतो बाजरीच्या भाकरीचा आणि वांग्याच्या भरिताचा, जो प्रामुख्याने चंपाषष्ठीला दाखविला जातो.
यानंतरनं जे महालक्ष्मीचे गुरुवार असतात त्या पूजेची मांडणी कशी करायची आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु तितकेच महत्त्वाची असणारी पूजाविधी मी ऑलरेडी चॅनलवरती याचा देखील व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि मार्गशीर्ष महिन्यातले जर 4 गुरुवारचे जर तुम्ही उपवास केले 4 किंवा जर 5वा गुरुवार आला तर 5, तर असे म्हटले जाते की वर्षभरातल्या गुरुवारचा उपवास घडतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारच्या उपवासांना देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा, जिला आपण दत्त जयंती म्हणतो। दत्त म्हणजेच काय तर भगवान शंकर, ब्रह्मा आणि विष्णू यांचं एकत्रित जे काही स्वरूप आहे ते म्हणजे भगवान दत्तगुरु। आणि म्हणूनच दत्त जयंती विशेष असे खूप सारे लोक गुरुचरित्र पारायण करतात आणि ज्यांना जमणार नाही ते स्वामी चरित्र पारायण करतात। तुम्ही तुमच्या हिशोबाने जमेल तसे, परंतु असे म्हटले जाते की आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावे आणि त्याचा अनुभव घ्यावा। गुरुचरित्र पारायण, पूजाविधी, पूजेची मांडणी आणि पारायणाचे नियम, त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत याची काही जे पूजाविधी असेल, पारायणाचे नियम असतील, याविषयी देखील एक डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्यामुळे तो देखील अवश्य पाहावा। आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद। आजची माहिती तुम्हाला थोडी जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण अशी वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर।